काही मुस्लिम गुंड एका गावात येतात. तिथल्या घरांमध्ये शिरतात. घरातल्या महिलांना मुलींना समोर उभं राहायला सांगतात आणि त्यांच्यातल्या आवडलेल्या महिलेला मुलीला उचलून आपल्या सोबत घेऊन जातात. घरातल्या पुरुषांनी विरोध केला तर त्यांना मारून टाकतात किंवा गंभीर जखमी करतात. त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर मग मन भरलं तर दुसऱ्या दिवशी लगेच नाहीतर आणखीन काही दिवसांनी त्या महिलेला घरी आणून टाकलं जातं. गावातल्या प्रत्येक स्त्रीवर या गुंडांची गलिच्छ नजर बिरबिरत राहते. हे दृश्य अफगाणिस्तान, सिरिया, लिबिया, लेबनॉन किंवा इराक मधल्या गावांमधलं नसून भारतातल्या एका राज्यातलं आहे. पश्चिम बंगाल मधल्या एका गावात हिंदू अनुसूचित जाती जमातीतल्या महिलांवर गेल्या अनेक वर्षांपासून असा सामूहिक बलात्कार होतोय. पण ममता बॅनर्जींच्या सेक्युलर राज्यात यावर बोलणं देखील पाप आहे. नमस्कार, मी रुपाली. लक्षवेधच्या आजच्या भागात पाहूया संदेश खालीचं सत्य. संदेश खाली पश्चिम बंगाल मधल्या 24 परगणा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. हा सर्व परिसर बांगलादेशच्या सीमेला लागून आहे. इथं हिंदू अनुसूचित जातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारत बांगलादेश सीमेला लागून असलेल्या पश्चिम बंगाल मधल्या 14 विधानसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे संदेश खाली. दुर्दैवाने संदेश खाली सहित हे सर्व मतदारसंघ तृणमूल काँग्रेसद्वारा समर्थित एका सुनियोजित षडयंत्राचा भाग बनलेत. सीमेलगतच्या या 14 विधानसभा मतदारसंघात बांगलादेशी नागरिकांची अवैध घुसखोरी उल्लेखनीयरित्या वाढलेली आहे. या सर्व परिसरातल्या लोकसंख्येचं संतुलन बिघडवण्याचा कट राज्य सरकारच्या आशीर्वादानं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचं एक प्रमुख केंद्र हे सर्व मतदारसंघ बनलेले आहेत. केवळ एवढंच नव्हे तर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIच्या अतिरेकी कारवाई इथे सुरू आहेत. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत संदेश खालीमध्ये मुस्लिम लोकसंख्या नगण्य होती. मात्र अवैध घुसखोरीमुळे गेल्या काही काळात ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. त्यामुळे स्वाभाविकच लोकसंख्येचं असंतुलन झालं. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक संख्या रोहिंग्या मुस्लिमांची आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये ज्या हिंसाचाराच्या किंवा अन्य गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्यात त्या सर्वांमध्ये हे नव्याने वसलेले मुस्लिम आणि रोहिंग्यांचा समावेश आहे. गायींची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध हत्यारांची तस्करी असे सर्व प्रकारचे गुन्हे या घुसखोरांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. संदेश खालीमध्ये सध्या जे काही समोर आलंय ते पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. यापूर्वीही 2000 साली 24 परगण्यामधल्या बसंती विधानसभा मतदारसंघातल्या हिंदू अनुसूचित जातीतील महिलांवर मुस्लिमांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेविरोधातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे वाचा फोडली होती. मात्र त्याचाच राग धरून संघाच्या या 4 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. हिंदू महिलांवर सामूहिक बलात्काराच्या शेकडो घटना आतापर्यंत घडल्या आहेत. प्रत्येक वेळी संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केलाय आणि परिणामी संघाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम समुदायानं लक्ष करण्यास सुरुवात केली. केवळ त्यांची हत्या केली असं नव्हे तर अनेकांची घरही जाळण्यात आली. या अवैध घुसखोरांनी या परिसरात एवढी दहशत माजवली आहे की 2007च्या दंगलीत BSFची मदत घ्यावी लागली होती. या परिसरात हिंदूंच्या विरोधात अत्याचाराची आणि बलात्काराची एक मोठीच यादी आहे. 2017 मध्येही सोशल मीडिया पोस्टवरून हिंदूंना इथे लक्ष करण्यात आलं होतं. हिंदू अनुसूचित जातीतल्या महिलांना आणि अल्पवयीन मुलींना परिसरातले वासना पिपासू मुस्लिम गुंड आणि घुसखोर बळजबरीने उचलून घेऊन जातात आणि त्यांच्यावर अमानुष बलात्कार करतात. अंमली पदार्थांचं रॅकेट, हत्यारांचा अवैध व्यापार, गोमांस विक्री असे शेकडो गुन्हे करणाऱ्या शहाजहान शेख सारख्या मुस्लिम गुंडांचं या भागावर वर्चस्व आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यापासून सर्व प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये लिप्त असलेल्या या शहाजहान शेखनं आणि त्याच्या टोळीतल्या गुंडांनी या अवैध कमाईतून आतापर्यंत अब्जावधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती जमा केली. हे सर्वजण पूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात होते, पण आता हेच सर्वजण तृणमूल काँग्रेसमधले सन्माननीय नेते आहेत. या शहाजहान शेखच्या मिळकतींवर छापा मारण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर त्याच्या गुंडांनी हिंसक हमला केलाय. यामध्ये अनेक अधिकारी गंभीररित्या जखमी झालेत. शहाजहान शेख आणि त्याचे गुंड परिसरातल्या दलित महिला, अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांना आपल्या अड्ड्यावर किंवा अनेक वेळेला तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये घेऊन जातात. तिथे या महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अनेक महिने सामुदायिक बलात्कार केला जातोय. नोकरी किंवा रोजगार देणं, विभिन्न सरकारी योजनांचा लाभ देणं, तृणमूल काँग्रेस पक्षात एखादं पद देणं यासाठी देखील अनेक महिलांवर बलात्कार केला गेलाय. तसंच आजही हे सर्व सुरू आहे. सध्याच्या लोकशाही काळातही मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेतून वागणाऱ्या या अपराध्यांना शासन प्रशासनाची आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाची केवळ साथच नाहीये तर समर्थन आणि संरक्षणही आहे. बशीरहाटचे SP हुसेन मेहंदी रहमान हे देखील यात सामील आहेत.
शहाजहान शेखला विरोध करणाऱ्यांना अत्यंत क्रूर हिंसेला सामोरं जावं लागतं. तसंच अशा लोकांवर रुग्णालयांमध्ये उपचार होऊन दिले जात नाहीत किंवा एक साधी FIR नोंदवू दिली जात नाही. जे पीडित आहेत किंवा या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांच्याच विरोधात खोट्या केसेस दाखल केल्या जातात. उलट या सर्वामागे संघ भाजपचा डाव असल्याचं सांगत अपप्रचार केला जातोय. तृणमूल काँग्रेसच्या सांगण्यावरून राज्य पोलिसांनी या संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. कोणालाही बाहेर येऊ दिलं जात नाही आणि कोणीही आत जाऊन सत्य पडताळू शकत नाही. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, उत्तरी दिनाजपूर, दक्षिणी दिनाजपूर, मुर्शिदाबाद, मालदा, नादिया आणि हुगळी अशा सीमेलगतच्या आणि मुस्लिम बहुल जिल्ह्यात अशा घटना सातत्याने घडतायत. हिंदूंचा नरसंहार, धार्मिक, सामाजिक, शारीरिक अत्याचार, घरं जाळणं, हिंदू महिला आणि अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार या सर्व राज्य सरकार पुरस्कृत सुनियोजित घटनांमुळे स्थानिक हिंदूंचं आता तिथून विस्थापन सुरू झालंय. मुस्लिम वोट बँकेसाठी आधी कम्युनिस्ट सरकारनं आणि आता ममता बॅनर्जी सरकारे अशा दोघांनीही हिंदूंच्या जीवनाकडे आणि त्यांच्या मानवी हक्कांकडे सोयीस्कर लक्ष दिलेलं नाही. इतर वेळी अनुसूचित जाती जमातीतल्या महिलांना खचटलं तरी गळे काढून रडणारे पुरोगामी मात्र आता त्याच महिलांवर सातत्याने सामूहिक बलात्कार होऊन सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. मानवाधिकारवादी संघटना एरवी किरकोळ घटनांवरून गजब माजवतात. मात्र आता या महिलांना मानवाधिकार आहेत की नाही याबाबत शंका वाटावी इतपत मौन या संघटनांनी देखील पाळलंय. संदेश खालीच्या निमित्तानं पुरोगामी पत्रकार, संघटना आणि राजकीय पक्षांची दांभिकताही लोकांसमोर आली आहे आणि पुन्हा एकदा सिलेक्टिव्ह सेक्युलरिझमचा अनुभव आलाय. संदेश खालीमध्ये सुरू असलेले राज्य सरकार पुरस्कृत अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं आणि न्यायालयानं लवकरात लवकर हस्तक्षेप करून तिथल्या महिलांना न्याय दिला पाहिजे अशीच आर्त हाक आता सध्या देशभरातील हिंदू बांधव घालत आहेत. लक्षवेधच्या आजच्या भागात आपण पश्चिम बंगालमधल्या अत्याचारी राजवटीचा आढावा घेतला. आमचा हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.